पुस्तक दुर्दम्य भाग 37. कामाची नुसती गर्दी उडून गेली होती. शाळेला जागा पुरत नव्हती. गद्रेवाड्याच्या शेजारचा होळकरवाडा शाळेसाठी मिळवायची खटपट करायची होती. मग कॉलेजच्या इमारतीसाठी सरकारकडून जागा मिळवण्यासाठी वाटाघाटी करायच्या होत्या. पैसा गोळा करणे हा नित्याचाच उद्योग होता. कॉलेजच्या नव्या इमारतीसाठी इंजिनियरांकडून नकाशे तयार करून घ्यायचे होते. त्यातच 5 मार्चला कॉलेजच्या नव्या इमारतीचा कोनशिला समारंभ मोठ्या थाटामाटाने साजरा झाला. तेव्हा या उत्साही मंडळींनी अशी आरास उडवून दिली की ती पाहून पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. सबंध बुधवारच्या रस्त्यावर प्रचंड मंडप उभारला होता. त्याच्या शुभ्र छताला जागोजाग जंगी हंड्या झुंबरे लावून मोठी शोभा आणली होती. मंडपाच्या दुतर्फा नक्षीचे शोभिवंत काम होते. जिकडे तिकडे निशाणांची एकच गर्दी उडवून दिली होती. प्रवेशद्वाराजवळ उंच कमान उभारलेली होती आणि दर द्वाराजवळ केळीचे खांब लावून वातावरण कसे प्रसन्न केलेले होते. हे काम अर्थात नेहमीप्रमाणे बळवंतराव, नामजोशी, वापटे यांच्याकडेच होते आणि काम असले की पराकाष्ठेची मेहनत घेऊन ते करायचे या आपल्या स्वभावानुसार बळवंतरावांनी तेही काम केले. फर्ग्युसन साहेबांनी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजची कोनशिला बसवली. त्याच्या आदल्या दिवशीच त्यांनी हुजूर पागेच्या जागेत मुलींच्या शाळेच्या इमारतीची कोनशिला बसवली. मग जो तो तरुण मनुष्य अधिकच उत्साहाने आपल्या बायकोला त्या शाळेत घालू लागला. स्त्री शिक्षणाला रोमान्सचे एक आकर्षक अवगुंठन चढले होते. पुढेही त्या वर्षात कामाची सारखी गडबड होती. डेक्कन कॉलेजही तुम्हीच चालवायला घ्या असे सरकारने या तरुण मंडळींना सुचवले आणि त्याच्या वाटाघाटी मग पुढे कित्येक दिवस चालल्या होत्या. मध्यंतरी रावबहादूर रानडेंची मुंबईच्या गव्हर्नरांच्या कौन्सिलवर नेमणूक झाली. मंडलिक कलकत्त्याच्या कौन्सिलवर गेल्यामुळे रिकामी झालेली ही जागा रानड्यांना मिळाली. पुणेकरांच्या आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या दृष्टीनेही ही घटना फार महत्त्वाची होती. साहजिकच पान सुपाऱ्या वगैरे झाल्या. नंतर मग हिराबागेत मोठी मेजवानी झाली. या सर्व कार्यक्रमात डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे तरुण कार्यकर्ते उत्साहाने भाग घेत होते. त्यातच एतद्देशीय लोकांची एक अखिल भारतीय संस्था स्थापन करावी असा विचार होऊन तिची सुरुवातीची बैठक पुण्यात व्हावी असे वाटू लागले. पुणेकरांनी त्या दृष्टीने थोडीफार तयारी देखील केली. पण तेवढ्यात पुण्यात कॉलरा सुरू झाला आणि त्यामुळे अखेर डिसेंबरच्या 28 तारखेला दुपारी 12 वाजता मुंबईत गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजच्या हॉलमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची पहिली सभा झाली. एकंदरीत 1885 साली सारखी गडबडच चाललेली होती. या सगळ्या गडबडीत बळवंतरावांचा संसार व्यवस्थित चालला होता. म्हणजे मामी घरातले सर्व व्यवहार सांभाळत होत्या. बाहेरची कामे सगळी धोंडू करीत होता आणि बळवंतराव संसाराकडे फारसे लक्ष न देता आपल्या उद्योगात मग्न होते. सोसायटीची कामे सारखी असतच. त्या निमित्ताने बाहेर जावे लागे किंवा घरी माणसांची वर्दळ असे. फावल्या वेळात बळवंतराव आपल्या आवडत्या आरामखुर्चीत बसून ग्रंथवाचनात निमग्न होत. कधीकधी अडकित्ता सुपारी सापडली नाही म्हणजे घरच्या व्यवस्थेत काही बिघाड तर झाला नाही ना अशी त्यांना शंका येई. पण ती शंका येण्यासाठी धोंडू फारशी जागा ठेवीत नसे. घरात 2-3 ठिकाणी बळवंतरावांना सहज सापडेल अशा ठिकाणी तो अडकित्ता सुपारी ठेवीत असे. या गोष्टी नेहमीच आपल्या हाताशी असणे ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे असे मानून बळवंतराव आपले व्यवहार करीत असत. बरे, एखाद्या वेळी अडकित्ता सापडला नाही म्हणून बळवंतराव अडून राहत नसत. अस्सल श्रीवर्धनी रोठा काडकन फोडण्या इतके त्यांचे दात मजबूत होते. अडकित्ता असला तरी बळवंतराव सुपारी बारीक बारीक कातरून कधीच खात नसत. सुपारीचे मोठे खांड तोंडात टाकून त्याच्याशी आपल्या मजबूत दाताने भांडायचे आणि अखेर त्याला नेस्तनाबूत करायचे. त्यातच त्यांना खरी मौज वाटत असे. कृष्णीच्या पाठीवर विश्वनाथ झाला. कृष्णी तेव्हा 5 वर्षांची होती आणि विश्वनाथ 2 वर्षांचा होता. लहान मुलांच्या लीलात बळवंतरावांचे मन कधीच रमत नसे. त्यांच्याशी काय बोलावे हे त्यांना कळत नसे. पुन्हा लहान मुलांचे कोड कौतुक करण्याची तेव्हा रीत नव्हती. उलट घरातल्या कर्त्या पुरुषांनी मुलांकडे लक्ष पुरविणे हे एक स्त्रैणपणाचे लक्षण मानले जाई. बळवंतरावांवर या रीतीभातीचा अपरिहार्यपणे परिणाम झालेला होता. एकंदरीत जेवणाच्या वेळी मुलांची चौकशी करून त्यांच्याशी एकाद दुसरा शब्द बोलण्यापलीकडे बळवंतरावांच्या वात्सल्याची मजल गेली नाही म्हणायला फिमेल हायस्कूलच्या इमारतीची कोनशिला बसवली त्या दिवशी ते अंमळ थट्टेखोर मनस्थितीत होते. ते म्हणाले,
कृष्णे, तू शाळेत जायची तयारी कर कशी. आता आपल्या देशातल्या सगळ्या स्त्रिया शिकून त्या रमाबाईंसारख्या पंडिताच व्हायच्या आहेत. त्यात तू मागे राहायला नकोस. मामी न राहून म्हणाल्या, खरंच का कृष्णेला शाळेत पाठवायची? बळवंतराव हसले. पाठवूया, म्हणजे मग तुमच्याप्रमाणे प्रौढ वयात मुळाक्षरं शिकायचा प्रसंग तिच्यावर यायला नको. आणि आमच्या गोपाळरावांना वाटतं की बायका एकदा शिकल्या म्हणजे सगळीकडे एकदम दिवे लागणार आहेत. तेव्हा बघू आमची कृष्णी काय दिवे लावते ते. स्त्री ही पुरुषाप्रमाणेच बुद्धिमान आणि कर्तृत्वान असू शकते हे त्यांनी तत्वतः कदाचित मान्य केले नसते. पण स्त्री हा एकंदर कनिष्ठ दर्जाचा प्राणी ही कल्पना त्यांच्या रक्तात भिनलेली होती. आणि ती केवळ परंपरागत समजुतीमुळे नव्हे. ज्या उद्दाम विशुद्ध पौरुषातून त्यांचे व्यक्तिमत्व घडलेले होते ते पौरुषच त्यांना अशी भूमिका घ्यायला लावित होते. मुलांच्या बाबतीत बळवंतराव आणखीही एकदा मोकळेपणाने बोलले. स्वतःची हौसमौज मामींनी कधी केली नाही, पण मुलांची मात्र करावी असे त्यांना वाटे. विशेषतः विश्वनाथ हा पहिला मुलगा, तेव्हा त्याला सोन्याची कढई करावी असे त्यांच्या मनात आले. रात्री बळवंतराव वाचत बसलेले असताना त्यांनी तो विषय काढला. बळवंतरावांनी क्षणभर काहीच हालचाल केली नाही. तेव्हा मामींना वाटले की वाचनात गडल्यामुळे कदाचित त्यांना ऐकू गेले नसेल, म्हणून पुन्हा त्या तोच विषय काढणार. एवढ्यात बळवंतराव वर पाहून म्हणाले, सोन्याची कडी घालायला झेपणार नाही अशी आपली परिस्थिती नाही. आणि तशी परिस्थिती असती तरी घरातला एखादा डाग मोडून काम भागवता आलं असतं. पण मी आता जन्मभर अल्पवेतनावर काम करायला स्वतःला बांधून घेतलं आहे. तेव्हा आपल्याला आणि आपल्या मुलाबाळांना साधेपणाच्या सवयी लावायला हव्यात. त्यातूनही तुम्हाला काय इष्ट वाटत असेल ते तुम्ही करा. मामी यावर काहीच बोलल्या नाहीत. हिंदुस्थानात अनेक कॉलेजे होती आणि आहेत, पण डेक्कन कॉलेजवर तिथल्या विद्यार्थ्यांनी जसे प्रेम केले तसे दुसऱ्या कुठल्याही कॉलेजवर त्यांच्या विद्यार्थ्यांनी केले नसेल. कॉलेजचे शिक्षण संपल्यावर देखील हे प्रेम कायम राहत असे नव्हे, उलट ते वाढतच असे. दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीत डेक्कन कॉलेजचे गॅदरिंग होत असे. त्याला माजी विद्यार्थी मोठ्या आस्थेने हजर राहत असत. गावातील प्रतिष्ठित मंडळी देखील तिथे जात आणि दिवस मोठ्या मजेत घालवीत. 1885 सालचे गॅदरिंग असंच मोठ्या उत्साहाने साजरे झाले. नेहमीप्रमाणे सगळ्यात अधिक उत्साह बळवंतरावांचाच होता. दुपारी भोजनाचा कार्यक्रम होता. त्याच्या आधी बरीचशी मंडळी नदीवर स्नानाला गेली. तिथे पोहणाऱ्या मंडळींच्या शर्यती लागल्या. त्यात बळवंतराव पहिले आले. मग बळवंतरावांनी पाण्यात पोहण्याचे नाना प्रकार करून दाखवले आणि आपल्या मित्रमंडळींना अगदी चकित करून सोडले. एकदा ते पाण्याखाली इतका वेळ राहिले की सगळी मंडळी घाबरून गेली. एक दोघांनी तर पाण्यात उड्या देखील टाकल्या. तेवढ्यात बळवंतराव दूर कुठेतरी एका झाडाच्या आड किनाऱ्याला लागले. तेथे नदीतून बाहेर पडून ते चालतच आपल्या स्नेहांच्या मागे आले आणि विचारू लागले, काय झालं, काय प्रकार आहे? तेव्हा सगळी मंडळी चकित झाली आणि मग बळवंतरावांवर रागवली देखील. कावसजी या त्यांच्या पारशी मित्राने तर त्यांच्या पाठीत धपकाच मारला. बळवंतरावांचा पुन्हा नदीत उडी टाकून पाण्यात डुंबायचा विचार होता, पण दाजीसाहेब खऱ्यांनी त्यांना हात धरून आवरले. बळवंतराव त्या दिवशी खूपच खुशीत होते. कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसारखा त्यांनी दंगा चालविला होता. जेवायला इतर मंडळींबरोबर कावसजी देखील पाटावर मांडी ठोकून बसला होता. निरनिळ्या जातींच्या अगर धर्मांच्या लोकांसाठी अंमळ 4 हात सोडून वेगवेगळ्या पंक्ती केलेल्या असत. असे केले म्हणजे धर्म न बुडता सर्वांना सहभोजनाचा आनंद मिळत असे. बळवंतरावांनी कावसजीला तसा पाटावर बसलेला पाहिला आणि त्याच्या मनात काय आले कोण जाणे. ते धावत गेले आणि गंधाची वाटी घेऊन आले. मग त्या वाटीतली साखळी काढून त्यांनी कावसजीच्या कपाळावर चांगल्या आडव्या गंधाच्या 2 रेषा उठविल्या. कावसजी क्षणभर बावचळल्यासारखा झाला, पण मग तो मोठ्याने हसला. बळवंतराव देखील मोठमोठ्याने टाळ्या पिटून हसू लागले. कावसजी कपाळावर गंध तसेच ठेवून जेवला. जेवण चालू असताना कावसजीच्या तात्पुरत्या ब्राह्मण्यावर खूपच हास्यविनोद चालला होता. बळवंतराव अगदी यथास्थित आडवा हात मारून जेवले. आगरकर मात्र त्यांच्या प्रकृतिमानामुळे एवढे तेवढे खाऊन पानावरून उठले. भोजनोत्तर सुपारी खाताना आगरकर बळवंतरावांना म्हणाले, आपण सुशिक्षितांनी देखील पंक्तिभेद करावा हे मला मुळीच खपत नाही. हिंदू धर्मातल्या या अडाणी मूर्ख कल्पनांचा आपण त्याग केला पाहिजे. सुपारीचे खांड चघळीत बळवंतरावाने उत्तर दिले, गोपाळराव, तुम्ही आपल्या हिंदू धर्मावर इतके का चिडत असता हे मला कळत नाही. हा धर्म अगदी लवचिक आहे.
प्रत्येक नियमाला अपवाद आहे. अपवाद नसेल तेथे पळवाटा आहे आणि त्याही नसतील तेथे प्रायश्चित्त घेऊन मोकळ होण्याची सवलत आहे. पुन्हा वेगवेगळे शास्त्रार्थ काढता येतात ते निराळच. तेव्हा या धर्माची अडचण कोणाला होण्याचं तसं कारण नाही. आज कुठे अडचण झाली आपली? तेवढ्यात इतर मंडळी तेथे आल्यामुळे तो विषय तेवढ्यावरच संपला. नंतर सभा, भाषणे वगैरे कार्यक्रम होता. त्यावेळी आगरकरांनी मिल्ल, स्पेन्सर इत्यादिकांचे आधार देऊन आपल्या नेहमीच्या अतिरेकी भाषेत अनेक सामाजिक व धार्मिक कल्पनांवर हल्ला चढविला. त्यांची भाषणे इतकी अतिरेकी होती की राव बहादूर रानडे देखील संतापले आणि त्यांनी कडक भाषण केले. ते नेहमी सुधारणावादी भूमिका घेत असत, पण त्या दिवशी त्यांनी हिंदूंच्या विचारांची तरफदारी केली. आगरकरांना त्यांनी विचारले की तुम्ही मिल्लवर इतका भर देता तर हिंदू धर्माकडे का पाहत नाही? आश्चर्य म्हणजे त्यानंतर बळवंतराव उठले आणि त्यांनी आगरकरांचे जोरदार भाषेत व अत्यंत समर्पक युक्तिवाद देऊन समर्थन केले. सभा संपल्यावर आगरकर आश्चर्याने म्हणाले, का हो बळवंतराव, आज तुम्ही अगदी वेगळाच अवतार धारण केला होता. नेहमीचा तुमचा युक्तिवाद वेगळा असतो. बळवंतराव हसले. मी जरा वेगळे विचार आज मांडले हे खरं, पण एकदा भांडायला उठल्यावर हो काय, मग मी मागे पुढे पाहत नाही. प्रतिपक्षाला पुरतं चित कसं करायचं इकडेच माझं लक्ष असतं. आगरकर विनोदाने म्हणाले, म्हणजे उद्या माझ्याशी भांडण करायला उठलात तर असेच अगदी चित करायच्या ईर्षेने भांडाल म्हणायचे? बळवंतराव निशंकपणे म्हणाले, एकदा भांडण म्हटलं म्हणजे मग हे असं व्हायचंच. रात्री बाळकोबा नाटेकरांचे गाणे होते. ऐन गाणे रंगात असताना मित्रमंडळींच्या असे ध्यानात आले की बळवंतराव तेथे नाहीत. तेव्हा सहज बाहेर जाऊन त्यांनी बळवंतरावांचा शोध केला. पाहतात तो बळवंतराव एकटेच बाहेर हौदाजवळ उभे. मित्रमंडळींनी विचारले, हे हो काय? बळवंतरावांनी उत्तर दिले, नाही बुवा, तास ते तास हे गायक जे सर आळवत असतात त्यात मला काही रस वाटत नाही, म्हणून आपला बाहेर येऊन निवांतपणे उभा राहिलो.